ज्यांचा कोणता अंत नाही की त्यातून संपू शकत नाही हा किंवा असं येतो फायनली जर काय त्यांचं अस्तित्व आहे. एकाला म्हणतो आपण मॅटर. या जगामध्ये जेही सजीव निर्जीव उपस्थित आहेत, जी जागा व्यापता ज्यांना मास आहे नाही त्यांना आपण मॅटर म्हणतो. आणि दुसऱ्या या जगामध्ये आहे एनर्जी. त्याच्यामुळं जे सजीव ज्याच्यामुळे जिवंत आहे त्याला आपण म्हणतो एनर्जी. एनर्जी बायोलॉजिकली आपण वापरतो, फिजिकली आपण यूज करतो, बायोलॉजिकली फिजिकल आपण यूज करतो. एनर्जीला सुद्धा काय काय एनर्जी सुद्धा काय होत नाही, संपत्निका तयार होत नाही. आपण एनर्जीचा कन्झर्वेशनचा लॉ बघितलाय. एनर्जी नाहीतर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड, कॅन ओनली ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एनर्जीला तयार करता येते, संपवता येते. आपण स्ट्रक्चर बँकामध्ये पण पाहिलंय. आपण मागे एक चॅप्टर असतो वर्क एनर्जी चॅप्टर होईल आपला, त्याच्यामध्ये पण तुम्हाला एनर्जीचा लॉ येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला ते एका फॉर्मर एनर्जीला आपण काय करतो, रूपांतरित करतो. काय करतो आपण त्याला रूपांतरित करत असं लक्षात ठेवायचं. चॅप्टर आहे एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम, म्हणजे परिसंस्थेतील ऊर्जेचे वहन. त्याचा मेन शब्द आहे परिसंस्था म्हणजे काय, इकोसिस्टम म्हणजे काय. काय इकोसिस्टम काय, इकोसिस्टम काय, या जगामध्ये बायोटिक म्हणजे सजीव म्हणून आपण जैविक, कसे जैविक, आणि अबायोटिक म्हणजे अजैविक. अबायोटिक म्हणजे अजैविक. हे दोन्ही घटक उपस्थित. दोन्ही घटक काय, बायोटिक अबायोटिक, दोन्ही घटक या जगामध्ये काय आहे, उपस्थित आहेत. पण या दोन घटकांचं जे आहे हे अस्तित्व जे आहे एकमेकांवर टिकून आहे. बायोटिक घटक अबायोटिक घटक बनवतात किंवा रिलीज करतात निसर्गामध्ये, नेचरमध्ये, जमिनीला. पण हे अबायोटिक घटक बायोटिक घटकाच्या अस्तित्वासाठी काय कारणीभूत आहे किंवा त्याचं जे जीवन आहे त्या अबायोटिक घटकांमध्ये. म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक हे एकमेकांना काय आहे, पूरक आहे. Biotic factors are depend on abiotic factor. Abiotic factor actually grow biotic factor. क्यों वापरतो? Biotic factor are the source of abiotic factor. Literally, काही जनरली माणसाने काय abiotic factor तयार केले निसर्गातच तयार झाले. पण माणसाच्या शरीरातही ते येतात. तर माणूसही गेल्यानंतर आपण मेल्यानंतर आपल्या शरीरात मृत पावतात तर ते abiotic factor सगळे मिक्स होतात. अबायोटिक कोणते आजची तुम्हाला वाक्य करू शकतो. अबायोटिक मध्ये तुम्ही जेवढे घटक घेशाल जे निर्जीव सिंपल भाषेमध्ये म्हणतात, ज्या पण निर्जीव गोष्टी या जगामध्ये ज्या पण निर्जीव असतील मग बघा त्यात सगळे केमिकल आले. सगळ्या प्रकारचे केमिकल घ्या, फिजिकल घटक घ्या, केमिकल घटक घ्या, फिजिकल घटक घ्या ना. म्हणजे फिजिकल केमिकल मिनरल्स, फॉर एक्झाम्पल मिनरल्स घेतले आपण, काय घेतले आपण मिनरल घेतले, एअर घेतलं, वॉटर घेतलं, जे किती घटक असेल सर्व एक्सेट्रा एक्सेट्रा घटक असेल ते अबायोटिक. मिनरल्स, एअर अँड वॉटर एक्सेट्रा मल्टिपल फॅक्टर्स आर अबायोटिक इन नेचर. अँड बायोटिक फॅक्टर कोणते, बायोटिक फॅक्टर कोणते, जे बायोलॉजिकल घटक असतात. बायोलॉजिकल असतात ते काय असणार आहे, जसे की फॉर एक्झाम्पल जनरली आपण 5 फिंगर असं आपण जनरली म्हणतो. बायोलॉजिकल जे पण अॅनिमल्स काय असतील मग ते मायक्रोब्स है ना. अॅनिमल किंगडम असतो, फंगी आणि आपण म्हणलं प्लांटिंग. आता शेवाळ मुला अलगीला सुद्धा वेगळं सेंटर केलेलं प्लांटिंग मध्ये होतं. हे झाले सगळं बायोलॉजी. या दोघांच्या इंटरॅक्शन मधून या दोघांच्या इंटरॅक्शन मधून कशामधून तर आपण मराठीत म्हणू आंतरसंबंध. काय म्हणू आपण त्याला, आंतरसंबंध. या दोघांच्या सजीव निर्जीव बायोटिक अबायोटिक यांच्या आंतरसंबंधातून जी रचना जे स्ट्रक्चर तयार होतं, काय तयार होतं, जी रचना जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण इकोसिस्टम म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो, जर तुम्हाला आठवीला तुम्हाला एलिमेंट्सला लास्टच्या चॅप्टर मध्ये इकोसिस्टम किंवा तो पहिले होतो. पहिले इकोसिस्टम होतं, वॉटर इकोसिस्टम होतं, जमिनीवरची पाण्यावरची. जमिनीत कोणते कोणते वेगवेगळ्या रिजननुसार, पाण्यामध्ये वेगवेगळ्या रिजननुसार काय
इकोसिस्टम असते. इकोसिस्टमला काही असं नाही की खूप मोठा प्रदेश पाहिजे किंवा पर्टिक्युलर प्रदेश पाहिजे. इकोसिस्टम कुठेही तयार होऊ शकते. इकोसिस्टम मध्ये फक्त सिंपल एक गोष्ट आहे, जर आपल्याला त्या इकोसिस्टम मध्ये सजीव निर्जीव असतील, काय सजीव निर्जीव असतील, त्याच्यानंतर प्रोड्युसर, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कन्झ्युमर असतील, त्या सगळ्यांचा मिलाप जेवढ्या एरियामध्ये होत असेल तेवढ्या एरियाला सुद्धा आपण इकोसिस्टम म्हणू. आपण एक छोट्याशा पाण्याच्या धक्क्याला इकोसिस्टम म्हणू शकतो. जर त्या ते तीन चारही घटक जर काय असतात उपस्थित असेल तर एका पाण्याच्या छोट्याशा धक्क्याला पण आपण इकोसिस्टम म्हणू शकतो. आणि मोठ्या वायुला मोठ्या प्रदेशाला सुद्धा आपण इकोसिस्टम म्हणू. इकोसिस्टमचा मेन क्रायटेरिया काय, फक्त इकोसिस्टमचं म्हणणं काय, इकोसिस्टम मध्ये काय हवं, इकोसिस्टम मध्ये काय पाहिजे, इकोसिस्टमला हवंय काय, इकोसिस्टम मध्ये आपल्याला काय काय पाहिजे. इकोसिस्टम काय आहे, ज्याला आपण परिसंस्था म्हणतो, त्याच्या जे काय स्ट्रक्चर आहे, काय आहे एका प्रकारचं स्ट्रक्चर आहे, कशापासून तयार झालेलं आहे, कशापासून झालेलं आहे, बायोटिक आणि अबायोटिक यांच्या इंटरॅक्शन पासून. कशापासून, इंटरॅक्शन पासून, म्हणजे काय, आंतरसंबंधातून. त्याला आपण संबंधातून काय झालेलं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, त्याला आपण करतो इकोसिस्टम म्हणतो. आपण म्हणतो ना लँड इकोसिस्टम, ना दुसरी कोणतं असते ऍक्वाटिक इकोसिस्टम, कोणतं असते ऍक्वाटिक इकोसिस्टम. तर लँडमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे इकोसिस्टम घेतो, जसं की फॉरेस्ट इकोसिस्टम काय घेतो आपण, फॉरेस्ट इकोसिस्टम घेतो आपण, डेझर्ट इकोसिस्टम घेतो, कशी घेतो, फॉरेस्ट घेतो, डेझर्ट घेतो, ग्रासलँड घेतो, कशी घेतो आपण, ग्रासलँड इकोसिस्टम घेतो, बहुतांश प्रदेशातले असतात. ऍक्वाटिक मध्ये म्हणलं तर ऍक्वाटिक मध्ये कशी येणार, तर आपण रिव्हर इकोसिस्टम, रिव्हर इकोसिस्टम नदीची इकोसिस्टम आहे. दुसरी आपण घेतली ओशन इकोसिस्टम, ओशन मधली इकोसिस्टम कशी घेतली आपण, ओशन मधली समुद्रातली इकोसिस्टम, कशामधली इकोसिस्टम घेतली. 11वी 12वीला जेव्हा आता जाशाल समोर तर तुम्हाला डीप मध्ये इकोलॉजी नावाचा पूर्ण 3-4 चॅप्टरचा पूर्ण काय तुम्हाला भाग आहे 12वीच्या पुस्तकामध्ये शेवटीला. 3-4 चॅप्टर. पहिला चॅप्टर भाग असतो इकोसिस्टम, तुम्हाला चांगलं डीप मध्ये काय याच्याबद्दल कळणार आहे. आम्ही स्टॅनले असे वेगवेगळे सायंटिफिक इकोसिस्टमचे शोध लावले, इकोसिस्टम मोड दिला, आपण इकोसिस्टम डिफाईन केलं. आपल्या या चॅप्टरमध्ये जेवढं आपण बघू, हा बेस आहे, तुमचं फाउंडेशन. हे तुमचं काय फाउंडेशन, 11वी भाग.